अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्रच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। आपण पाहू शकतो की पाथर्डीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे आणि त्यामुळे सगळीकडे आता असा पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। मी सध्या करंजी इथे उभा आहे। करंजी गावामध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। आपण बघतो की समोरचा बंगला आहे, त्या बंगल्याच्या आतमध्ये देखील पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। सगळे घर जे आहे ते पाण्याखाली गेले आहे। करंजी गावाला पूर्ण वेढा जो आहे तो या ठिकाणी देण्यात पाण्याने दिलेला आहे आणि पाथर्डी शहरात देखील मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आहे। अनेक रस्ते जे आहे ते जलमय झालेले आहे, त्यामुळे वाहतूक देखील बऱ्याच ठिकाणी ठप्प झाल्याचं एकंदरीतच पाहायला मिळते आहे। अद्याप देखील जोरदार पाऊस जो आहे तो सुरू आहे, त्यामुळे सगळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। दुसरीकडे पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तर पशुधन देखील वाहून गेलेलं आहे। आपण बघतो की सगळीकडे ही परिस्थिती जी आहे ती एकंदरीतच पाहायला मिळते आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं सगळं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। शेवगा असेल, पाथर्डी असेल, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड किंवा पारनेर नगर शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो झालेला आहे। आणि हे चित्र जे आहे हे पावसाचं हे समोरचं जे दृश्य आहे ते पाहिल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं आहे आणि त्यामुळे एकंदरीतच ही सगळी दृश्य जे आहे ते पावसाची तीव्रता जी आहे ती आपल्या लक्षात येत आहे। त्यामुळे एकंदरीतच आता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे, कारण आणखीन 2-3 दिवस अशा स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडणार आहे। कॅमेरा कसं कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।